धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ जय। अरे सरकारचं करायचं काय? 12 जुलाई को अक्कलकोट में संभाजी ब्रिगेड के प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड़ पर हुआ पूर्व नियोजित और कायरतापूर्ण हमला केवल एक व्यक्ति पर नहीं बल्कि पूरे प्रगतिशील समाज पर सीधा प्रहार था। इसी के विरोध में आज 14 जुलाई को परभनी जिलाधिकारी कार्यालय के समोर सैकड़ों कार्यकर्ता, संगठन और सामाजिक प्रतिनिधि एकजुट हुए, जहां नारे गूंजे, आक्रोश फूटा और एक आवाज में कहा गया, प्रवीण दादा पर हमला प्रगतिशील विचारों पर हमला है। हल्लेखोर को तुरंत गिरफ्तार करो, अब सहन नहीं, निर्णायक संघर्ष होगा। इस संतप्त सभा में कॉमेट मधुरिताई क्षीरसागर ने ओजस्वी भाषण में कहा, ये संघर्ष अब रुकेगा नहीं, हम सभी विचारों की हत्या का जवाब लेंगे। संभाजी ब्रिगेड के जिलाध्यक्ष बालाजी मोहिते ने प्रवीण दादा के 3 दशकों के शैक्षणिक और सामाजिक योगदान का उल्लेख करते हुए कहा, हजारों छात्रों को विदेशों में शिक्षा और नौकरी दिलाने वाला ये नेतृत्व मराठा बहुजन समाज की अस्मिता का प्रतीक है। उन पर हमला पूरे समाज पर हमला है। महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड ने जोरदार मांग की, प्रवीण दादा गायकवाड़ को Z+ सुरक्षा दी जाए, क्योंकि अब उनका जीवन खतरे में से है और सरकार की जिम्मेदारी लेनी ही होगी। विभागीय अध्यक्ष नितिन देशमुख ने सरकार को चेताते हुए कहा, हम केवल हमलावरों का नहीं बल्कि उन्हें संरक्षण देने वाले राजनीतिक दलों का भी विरोध करते। महाविकास आघाड़ी ने हमें वोट बैंक की तरह इस्तेमाल किया, अब हमारी सुरक्षा के सवाल पर खामोशी क्यों? ये आखिरी चेतावनी, अब निर्णायक संघर्ष होगा। यामधील संभाजी ब्रिगेड आणि विविध पुरोगामी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाचं रूपरेषा अशी होती की काल प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर अक्कलकोट येथे जो हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला, त्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे। संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षावर जो हल्ला झालेला आहे तो प्रदेशाध्यक्षावर हल्ला नसून महाराष्ट्रातल्या या शिवशाहू विचारावर हल्ला झालेला आहे आणि या मराठा समाजावर हा हल्ला आहे। कारण की गेली 40 वर्ष मराठा बहुजन समाजासाठी काम करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हा हल्ला झालेला आहे। आज आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनेचा जाहीर निषेध करतो। त्या मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर मोक्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांचा मास्टरमाइंड शोधून काढण्यात यावा, ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे केलेली आहे। तसेच प्रवीणदादा गायकवाड यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात यावी। आज जर महाराष्ट्रामध्ये अशा उघड गुंड प्रवृत्तीने भ्याड हल्ले जर होत असतील तर हा महाराष्ट्र शांत कसा राहील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करतो। चलते हैं अगली खबर की तरफ। शेयर करें, लाइक करें, कमेंट्स करें और सब्सक्राइब करें, साथ ही साथ बेल आइकन को दबाएं ताकि आने वाली। परभनी की बेटी सोनाली सुरेश थोरात ने रचा इतिहास। कहा जाता है कि किसी का नसीब कब और कैसे बदल जाए ये कोई नहीं जानता। जब तकदीर करवट लेती है तो एक साधारण इंसान भी राजा बन सकता है, लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं जो नसीब के भरोसे नहीं रहते, वे अपनी मेहनत और काबिलियत पर भरोसा करते हैं। ऐसी ही एक होनहार और मेहनती बेटी है परभनी की सोनाली सुरेश थोरात। साधारण मजदूर परिवार में जन्मी इस बेटी ने तंगहाली और गरीबी को बहुत करीब से देखा। जहां शिक्षा की भी समूची व्यवस्था नहीं थी, वहां से निकलकर सोनाली ने तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को प्रेरणा मानते हुए खुद पर विश्वास रखा और लगातार मेहनत की। आज उसी मेहनत और जज्बे का फल है कि सोनाली थोरात का चयन मंत्रालय के डायरेक्टरेट ऑफ फॉरेंसिक लैब में वैज्ञानिक कलर के पद पर हुआ है। ये सिर्फ एक नौकरी नहीं बल्कि एक उदाहरण है उन लाखों युवाओं के लिए जो विपरीत परिस्थितियों में भी हार नहीं मानते। इस अभूतपूर्व सफलता की खुशी में परभनी शहर के भैया साहेब अम्बेडकर नगर में ढोल ताशों के साथ शानदार मिरवणूक निकाली गई। इस अवसर पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, क्रांति ज्योति महात्मा फुले और लोक शायर अन्ना भाऊ साठे की प्रतिमाओं को श्रद्धांजलि अर्पित की गई। इस मिरवणूक में स्थानीय पुरुष और महिलाएं बड़ी संख्या में शामिल हुए और हर किसी की आंखों में गर्व और खुशी साफ झलक रही थी।
सोनाली की ये सफलता साबित करती है, अगर इरादे मजबूत हो तो कोई भी मंजिल दूर नहीं। महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रुप सी मंत्रालय क्लर्क टायपिस्ट या ठिकाणी कुमारी सोनाली सुरेशराव थोरात हिची डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स काय समोर लॅबोरेटरीशियन म्हणून निवड झालेली आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून तिचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। तथागताच्या आशीर्वादाने आणि बाबासाहेबांच्या विचाराने आमच्या घरातलं कुटुंबातलं एक पहिलं व्यक्ती आहे ज्याची गवर्नमेंटमध्ये निवड झाली, याचा आम्हा सर्वांना। लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हे सिद्ध करून दाखवलेलं आहे सोनाली सुरेश थोरात। या बाळाचं फार फार अभिनंदन, कौतुक। ही मंत्रालयात फॉरेन्सिक लॅब डिपार्टमेंटमध्ये MPSC परीक्षेतून उत्तीर्ण झालेली आहे आणि तिथं रुजू होणार आहे। आईवडिलाच्या अथक परिश्रमातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून त्या परिस्थितीची जाण ठेवून या बाळानं परिश्रम घेतला आणि हे यशाचं शिखर गाठून दाखवलं, त्याबद्दल तिचं अभिनंदन। आणि आजच्या युवा पिढीनं तिच्यापासून प्रेरित होऊन MPSC परीक्षेत किंवा UPSC परीक्षेत सहभाग नोंदवून आपलं यश मिळवावं, हीच मी आज या माध्यमातून आव्हान करू इच्छितो युवा पिढीला। धन्यवाद। सोनाली सुरेश थोरात ही MPSCमध्ये तिची निवड झालेली आहे। प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिनं मेहनत करून मी पुण्यामध्ये सिक्युरिटी पप्पा बस 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 पप्पा बस नाही असं नाही मी सिक्युरिटीचं काम करतो, पण तिच्या मेहनतीवर तिनं अभ्यास हे करून सगळं तिनं आता हे ठरवलं। आम्हाला एवढी खुशी आहे की आज आमच्या संविधानामुळे आम्हाला आज एक फार हे वाटलं की संविधानाचा जयकार करण्यासाठी आम्ही लय आभारी आहोत। तुमचे बी आम्ही मुलाखत घेतली तुम्ही आमची आणि या गावावरून गेला। या मुलीनं फार उत्कृष्ट अशा प्रकारे मार्क घेऊन आपल्या गरिबीतून हा जो यशाचा किल्ला गाठलेला आहे। त्यानिमित्तानं परभणी शहरातील सर्व थरातील नेत्याकडून आणि सर्व थरातील कवी गायकाकडून तिचा सन्मान करण्यात येत आहे आणि आम्ही करत आहोत। सर्वांनी, सर्व समाजातील सर्व आपल्या जेवढ्या काही गरीब कन्या आहेत त्यांनी आमच्या सोनाली थोरातसारखं बनण्याची त्यांची प्रेरणा घेऊन चालण्याची आजच्या दिनी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि सोनाली थोरातच्या जीवनामध्ये आणखीन पुढं यश येवो, पुढची पायरी त्यानं यशानं बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं चढावी अशी मी त्यांना या क्षणी मी आमच्या सर्वांतर्फे आशीर्वाद देतो। आणि विशेष म्हणजे 4 ओळी मी बोलतो त्यांच्यासाठी। मन लावून शिकावी तू शाळा, अरे बाळा मन लावून शिकावी तू शाळा, गाठीले रे जगाने आभाळा, मन लावून शिकावी तू शाळा। आईवडिलाचं म्हणणं काय, अर्धपोटीच राहू पण शिकवू तुला, अर्धपोटीच राहू पण शिकवू तुला, आन कमावून म्हणून ना दुखवू तुला, जीवनवेलीवरच्या आमच्या या उमलत्या फुला, जीवनवेलीवरच्या आमच्या या उमलत्या फुला, घे पाटी पुस्तक आणि पेन्सिल रे बाळा, मन लावून शिकावी तू शाळा, मन लावून शिकावी तू शाळा। जय भीम। डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो। सुरेश थोरात हिची आई खूप म्हणजे आम्ही पण संविधानाच्या याच्यावरती आतापर्यंत चालत आली आणि तिने विजय हासिल केला। मात्र त्या परिस्थितीतून तिनं खूप परिस्थितीवर मात करून पुढे आली। एवढे म्हणजे हालाकीमध्ये असून आम्हाला इतका आनंद म्हणजे व्यक्त करण्यासाठी इथं जमलो आम्ही। माझं नाव सोनाली सुरेश थोरात, राहणार भैयासाहेब आंबेडकर नगर, वांगी रोड, परभणी। 2023च्या गट क संयुक्त पूर्व परीक्षा दिलेली, त्या परीक्षेमधून मंत्रालयात थ्रू घेण्यात येणाऱ्या म्हणजे
न्याय सहाय्यक वैज्ञानिक विभागात क्लर्क म्हणून निवड झालेली आहे. अजून काय सांगायचं? दिनांक 11 जुलै रोजी परभणी येथील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील भीमकन्या सोनाली थोरात यांची मंत्रालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तसेच गायकवाड परिवारातर्फे तिचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुण वर्ग, मुले आणि मुली यांना मी निवेदित करतो की आपणही स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, फर्स्ट एज्युकेट, प्रथम शिक्षण घ्या, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येणाऱ्या पिढीने चालावं. पुन्हा एकदा मी सोनाली थोरात हिचे हार्दिक अभिनंदन करतो. अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने शिक्षण घेऊन तिनेही यशस्वी वाटचाल केलेली आहे. तिच्या पुढील आयुष्यामध्ये तिची अशीच भरभराट हो, अनेक उच्च पदावर जाओ, अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो. जय भीम, जय संविधान. आंबेडकरांचा